या इंजुरीजची ट्रीटमेंट ही फक्त सर्जरीच असते, की अजून काही औषध उपचारांनी सुद्धा या बऱ्या होऊ शकतात? अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे. ह्या इंजुरीजमध्ये मला पहिल्यांदा उपचाराअगोदर असं सांगायचं आहे, की ज्या पेशंट्सला किंवा ज्या रुग्णाला ह्या इंजुरीज होतात, ह्या रुग्णाची महत्त्वाची सिम्प्टम असे असतात, की खांद्यापासून बोटापर्यंत ह्या पेशंट्सची हालचाल काहीच होत नाही. म्हणजे ज्या मी सांगितलं सुरुवातीला, की ब्रेकियल प्लेक्ससमध्ये 5 महत्त्वाच्या नर्व्हज इंज्युअर्ड होतात. काही-काही पेशंट्समध्ये 2च नर्व्ह इंज्युअर्ड होतात. त्या पेशंट्समध्ये हाताची, मनगटाची मूव्हमेंट नॉर्मल असते. काही-काही पेशंट्समध्ये 3 नर्व्ह इंज्युअर्ड होतात. त्या पेशंट्समध्ये खांदा वर घेणं, कोनीमध्ये बेंड करणं आणि मनगट वर घेणं, ह्या सगळ्या मूव्हमेंट कंप्लीटली बंद होतात. सो जर हे पेशंट्स बऱ्याच वेळा या इंजुरीज नुसतं नर्व्ह खेचल्या गेल्यामुळे होतात. या नसांची सूज कमी झाली किंवा या नसांची सूज कमी होण्यासाठी काही औषधं घेतलीत आणि प्रॉपर फिजिओथेरपी केली, तर 2.5 ते 3 महिन्यांमध्ये ह्या पेशंट्सला नैसर्गिकरित्या रिकव्हरी येण्याची शक्यता असते. आणि जर 3 महिन्यामध्ये ज्या पद्धतीने मी सांगितलं, की तरुण वयोगटातले पेशंट्स आणि जे लहान बाळं आहेत, यांना जर 3 ते 4 महिन्यामध्ये नैसर्गिकरित्या उपचाराने जर इलाज किंवा हाताचं फंक्शन आलं नाही, हं, हं. तर या पेशंट्सला विशिष्ट प्रकारचे इन्व्हेस्टिगेशन म्हणजे तपासण्या करून त्या नर्व्ह खेचल्या गेल्या आहेत, की त्या मानेतनं रप्चर झाल्यात, हं, हं, तुटल्यात. हं. त्याच्यावर मग सर्जरी हा त्याचा एकमात्र उपाय असू शकतो.